तर सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांवर प्रभाव टाकत होते असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। पोलीस त्यांना सहकार्य करत नव्हते म्हणून आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात पोलिसांसोबत बाचाबाची झाली। आम्ही बोलतोय फोनवर बोलतोय की समस्या काय स्वतःला अहो साहेब लोकप्रतिनिधी आता गुन्हा दाखल करा प्रसाद लाडवर आम्ही गुन्हा दाखल साहेबांसमोर पडले दिले का चर्चा करतोय दिले का चर्चा करतोय आयुष्यात पहिल्यांदा बोलतोय ना आम्ही बोलतोय फोनवर बोलतोय की समस्या काय स्वतःला अहो साहेब लोकप्रतिनिधी आता गुन्हा दाखल करा प्रसाद लाडवर आम्ही गुन्हा दाखल साहेबांसमोर पडले। पालघर डहाणूत पैसे वाटप करणाऱ्या एकाला सीपीएमच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार चोप देण्यात आला। डहाणूच्या मसोली भागातली ही घटना आहे। पैसे वाटप करणारा कार्यकर्ता भाजपचा असल्याचा सीपीएमचा आरोप आहे। स्कूटीच्या डिकीत रोकड आणि भाजपचा स्कार्फ असल्याचं समोर आलंय। डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। हसूबारी नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि इंदापुरात दत्ता भरणेंच्या राडा झालेला आहे। दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। मतदान केंद्रात घुसून भरणेंनी राडा केला। दत्ता भरणेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। शिरसाटवाडीतील मतदान केंद्रात हा राडा झाल्याचं कळतंय। इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणजे अर्थात तिथली लढत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती, म्हणजे घड्याळ विरुद्ध तुतारी। आणि अर्थात घड्याळ या चिन्हावरती दत्ता भरणे जे तिथले विद्यमान आमदार पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळालेली होती। पण शिरसाटवाडीतल्या मतदान केंद्रावरती काहीतरी राडा झाला आणि थेट दत्ता भरणे जे ते आतमध्ये शिरले। त्यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुनावलं। मतदान केंद्रात घुसून त्यांनी हा राडा केला आणि त्यांच्या राड्याचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। शिरसाटवाडीतील मतदान केंद्र आहे जिथं हा सगळा राडा झाला। इंदापूर विधानसभा मतदारसंघातलं शिरसाटवाडी हे मतदान केंद्र ज्या ठिकाणी हा राडा झाल्याचं कळतंय आणि तोच व्हिडिओ आता समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे आपल्या बरोबर आहेत। मधुकर, नेमकं काय कारण की दत्ता भरणे एवढे संतापले आणि थेट त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला? मुळात म्हणजे इंदापूर विधानसभेचं ते मतदान केंद्र हे इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी या गावचं आहे। शिरसटवाडी गावामध्ये ज्यावेळेस दत्तात्रय भरणे गेले होते त्यावेळेस तिथे सगळे कार्यकर्ते एकमेकाशी व्यवस्थित चाललेलं होतं, पण त्यांच्या काय लंडोदरे चालू समजलं नाही। पण अचानक ते कार्यकर्त्यांवरती भडकायला सुरुवात झाली आणि ते एकदम आतमध्ये बूथमध्ये गेले। बूथमध्ये जाऊन ते अधिकाऱ्यांची दमदाटी करू लागले, कारण तिथे एकतर मोबाईल अलाउड नव्हता। त्यामुळे ते बाहेरून खिडकीतून एकाने तो मोबाईल शूट केला। तेथील ते लालासाहेब पवार म्हणून आहेत हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते, त्यांच्या ती बाचाबाची होऊ लागली आणि त्याचं रूपांतर एवढं झालं की ते सतत कंटिन्यू पुढे वाढत गेलं आणि दत्तात्रय भरणेंचा पारा हा चढत गेला। वास्तविक पाहायला गेलं तर दत्तात्रय भरणे यांची ही इलेक्शनच्या पिरियडमधली ही दुसरी तिसरी वेळ आहे। म्हणजे साधारणतः दत्तात्रय भरणे हे नेहमी अशा वक्तव्यांसाठी किंवा अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहेत। पाठीमागं लोकसभेच्या वेळेला सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्याच गावामध्ये अंतुर्ण्यामध्ये नाना गवळी नावाच्या एका पवारांच्या कार्यकर्त्यांना म्हणजे रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना जी भाषा वापरली ती भाषा अत्यंत शिरवाळ होती। म्हणजे शिरवाळ होती म्हणण्यापेक्षा ती अगदी खालच्या दर्जाची होती। असंच त्यांचं यापूर्वी सुद्धा 2 वेळा झालं। 2009च्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर अशीच छत्रपती सहकारी साखर कारखान्याही मधुकर आपण बघतोय अशाच पद्धतीची घटना घडलेली ज्याची आता मोठी चर्चा होताना दिसते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।